लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शहरात पावसानं उघडीप जरी घेतली असली तरी देखील घाटमाथा परिसर, त्याचबरोबर धरण पाणलोट क्षेत्रात तसेच त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या ठिकाणी दिवसभर संततधार काही प्रमाणात मुसळधार पाऊस सुरूच आहे। त्यामुळे धरण साठ्यात सातत्यानं वाढ होत असल्यानं गंगापूर धरणातून बंद करण्यात आलेला विसर्ग काल बुधवारी पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेला आहे। काल बुधवारी 9:30 वाजच्या सुमारास 321 क्युसेकनं गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात विसर्ग करण्यात आलेला आहे। काल बुधवारी दिवसभरात टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ होऊन 2019 क्युसेकनं गोदावरीत पाणी सोडण्यात आलेलं आहे। काल रात्री 9:30 वाजच्या सुमारास 321 क्युसेकनं पाणी सोडण्यात आल्यानं पुराचे परिमाण असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या वरपर्यंत पाणी गेलेले आहे। रविवारी या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली होती। दुतोंड्या मारुतीच्या छातीच्या वरपर्यंत पाणी गेलेले होते। त्यानंतर पावसानं उघडीप घेतल्यामुळे आणि धरणातून विसर्ग बंद करण्यात आल्यामुळे पूरस्थिती 2 दिवसापासून ओसरलेली होती। दरम्यान काल बुधवारी झालेल्या दिवसभर पावसामुळे विसर्गात पुन्हा वाढ करण्यात आली, त्यामुळे पुन्हा एकदा दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या वरपर्यंत पाणी गेलेले आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।